आज आपण मराठी विषयामध्ये भाषिक कौशल्य आणि विकास या पुस्तकामधून स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. काही प्रश्न, त्यांच्या टिपा आणि काही मोठी उत्तरे ही आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न तिसरा आहे, युनिकोडची गरज स्पष्ट करा. पहिला आणि दुसरा प्रश्न आपण मागील भागामध्ये वाचलेला आहे. त्यामध्ये आपण मराठी टंकलेखन यावर टीप लिहा, संगणकीय टंकलेखन यावर टीप लिहा. या दोन टिपा आपण मागील भागात बघितल्या. तर आज आपण युनिकोडची गरज स्पष्ट करायची आहे. ज्यांना संगणकावर मराठी वापरायची आहे त्यांना संगणकीय आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते. म्हणजे संगणकासाठी इंग्रजी मोफत आणि मराठी विकत घ्यावे लागते. नाहीतर मग शिवाजी, कृतिकिरण, आकृती, APS, ISM अशा फॉन्टवर भागवाभागवी करावी लागते. परंतु हे फॉन्ट इंटरनेटशी फटकून वागतात. ज्याला ईमेल पाठवतो आहोत त्यांच्याकडे असे फॉन्ट नसतील तर अक्षरशः एक अक्षरही वाचता येत नाही. हे फॉन्ट इंटरनेटवरून शोधून काढून ते आपल्या कंट्रोल पॅनलमधील फॉन्ट फोल्डरमध्ये घातले की मगच ते वाचता येते. अशा वेळेस हाताशी इंटरनेट नसेल तर घाई गडबडीच्या वेळेस फजिती होते. नाहीतर PDF करून फाईल पाठवणे हा एक अन्य पर्याय असतो. पण मग त्यात गरज पडली तर आपल्याला काहीही बदल करता येत नाही. ही एक मर्यादाही असते. त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मराठी युनिकोडचा वापर करणे. मराठी युनिकोड हे पूर्णपणे मोफत उपलब्ध होऊ शकते. ही एक युनिकोडची गरज आहे. 150 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कळफलक याबाबत सविस्तर माहिती सांगा किंवा कळफलक म्हणजे काय किंवा देवनागरी मराठी कळफलकाबाबत माहिती सांगा. आता कळफलक किंवा कीबोर्ड म्हणजेच कळफलक. कीबोर्ड हा शब्द इंग्रजीत असून मराठी याला कळफलक असे नाव देण्यात आलेले आहे. कळफलक हा सामान्यपणे संगणकाला जोडलेला दिसून येतो. कळफलक हे संगणक किंवा सामान्य डिव्हाइसमध्ये मजकूर, वर्ण आणि अन्य आज्ञा इनपुट करण्याकरिता वापरले जाणारे कम्प्युटर हार्डवेअरचा भाग आहे. मॉडर्न संगणक कीबोर्ड नंतर मॉडेल केले गेले तरीही खूपच क्लासिक इंटरनेट किंवा टंकलेखन यंत्रासारखे कीबोर्ड आहेत. बहुतेक कीबोर्डमध्ये संख्या, अक्षरे, चिन्हे, बाण, की इत्यादी असतात. परंतु काहीमध्ये संख्यात्मक कीपॅड देखील असते. अतिरिक्त कार्य जसे व्हॉल्यूम नियंत्रण, यंत्र बंद करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बटणे किंवा स्लीप मोड ज्याला आपण म्हणतो किंवा अंतर्भूत ट्रॅकबॉल म्हणजे माऊस इत्यादी समाविष्ट अंतर्भूत असतात. सामान्यपणे असे कीबोर्ड कळफलक लॅपटॉपमध्ये दिसून येतात. बरेच कीबोर्ड वायरलेस असून ते ब्लूटूथ किंवा RF सिरियसद्वारे संगणकाशी जोडलेले असतात. तसेच टॅबलेट फोन्स आणि टच इंटरफेस इत्यादींमध्ये सहसा फिजिकल कीबोर्ड समावेश नसतात. तथापि ते USB रिकॅप्चर्स किंवा वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करतात. हे बाह्य कीबोर्डला जोडण्याचा परवानगी देतात. गोळ्याप्रमाणे बहुतेक अधिक मोबाईल फोन स्क्रीन आकार वाढविण्यासाठी ऑन स्क्रीन कीबोर्ड वापरतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कीबोर्डचा वापर केला जाऊ शकतो, परंतु त्यानंतर त्या स्क्रीन स्पेस इत्यादी गोष्टींसाठी वापरल्या जाऊ शकतात. जसे व्हिडिओ पाहणे. जर फोनमध्ये एक कीबोर्ड असेल तर ते कधी कधी स्लाइड आउट लपलेला कीबोर्ड असतो. तो स्क्रीनच्या मागे असतो. लॅपटॉप आणि नोटबुकच्या एकत्रित कीबोर्ड असतात. परंतु टॅबलेट प्रमाणे USB द्वारे जोडलेले बाह्य कीबोर्ड असू शकते. ब आहे देवनागरी किंवा मराठी कळफलकाचा इतिहास. पहिला देवनागरी कळफलक हा सन 1930 साली रिमिंग्टन
कंपनीकडून बनविण्यात आला होता. जर्मनीत रिमिंग्टन कंपनीसाठी या टाइपरायटरची व त्याच्या कळफलकाची संरचना V.M. अत्रे या मराठी माणसाकडून घडविण्यात गेली होती. त्या यंत्राला नागरी यंत्रलेखन किंवा लेखन यंत्र असे नाव देण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती काळानंतर 1964 रोजी भारत सरकारच्या अधिकृत भाषा विभागा डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज कडून देवनागरी लिपीकरिता कळफलकाच्या स्वरूपाच्या एका संरचनेला स्वीकृती देण्यात आलेली आहे. 1969 साली या संरचनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात सूचना पण देण्यात आलेल्या आहेत. 1968 साली ऑप्टिमा या एका जर्मन कंपनीशी सहयोग तत्वावर आधारित गोदरेज या भारतीय कंपनीने देवनागरी टंकलेखन यंत्र विकसित केलेले आहे. या टंकलेखन यंत्राच्या कळफलकाच्या स्वरूपाची व त्यात वापरण्यात येणाऱ्या टंकरूपाची संरचना लिपितज्ञ L.S. वाकणकर यांच्याकडून बनवून घेण्यात आलेली होती. येथून एक गंमत घडली. टंकलेखन यंत्रापूर्वी साक्षरांच्या मेंदूत केवळ प्रत्येक वर्णाचे रूप लक्षात ठेवले जाई. टंकलेखन यंत्र निर्मिती झाल्यानंतर व त्या यंत्रांच्या वापरानंतर केवळ प्रत्येक वर्णाचे रूप लक्षात ठेवले जाईल. टंकलेखन निर्मितीची झाल्यानंतर व त्यांच्या यंत्राच्या वापरानंतर केवळ त्या लिखाणाचा दरम्यानच विचार करताना लेखकाच्या नव्हे तर टंकलेखनाच्या डोक्यात अक्षर या संकल्पनेतील अक्षर व स्वर चिन्हांच्या रूपात स्वतंत्र रूप घेऊन लागले. ही मुळाक्षराची स्वतंत्र रूपे टंकलेखन यंत्र वापरणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत वेगवेगळी लक्षात ठेवण्यात येऊ लागलेली आहे. उदाहरणार्थ, मला कसे बरं लिहायचे आहे हे वाक्य लिहिण्यासाठी टंकलेखन यंत्राच्या शोधापूर्वी लिहिणारा किंवा लिहिताना लक्षात घेणारा मला कसे बरे लिहावयाचे आहे यामध्ये प्रत्येक ओळीच्या पाठीमागे एक रेष दिलेली दिसून येते. तुम्ही बघू शकता की कशाप्रमाणे त्याने उदाहरण तिथे खाली दिलेलं आहे. पुढे आहे प्रश्न दुसरा. पुढे दिलेला आहे देवनागरी मराठी कळफलकाचा विकास व अडचणी. टंकलेखन जो आहे त्याचा जो यंत्राचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करण्याच्या डोक्यात वरील गोष्टी वेगळ्या पद्धतीने लक्षात घेण्यास येऊ लागलेली आहे. आता संगणकात युनिकोड डाटा एन्कोडिंग आल्यानंतर इन्स्क्रिप्टचा अंमल सुरू झाल्यानंतर मराठीतून टंकन करताना लेखकाला अक्षर संकल्पना लक्षात घेऊन खालीलप्रमाणे टंकन करावे लागते. अक्षर संकल्पनेनुसार टंकने योग्य आहे, परंतु ते उमटते ते अक्षरे संकल्पनेनुसार नसून प्रचलित लिखाणाच्या पद्धतीनुसार उमटते. क आहे देवनागरी मराठी कळफलकाचा विकास व अडचणी. पुढे आहे देवनागरी कळफलकाचा विकास व अडचणी. 1981 च्या दरम्यान भारतीय सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स खात्यात एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या द्वारे भारतीय भाषांमध्ये वापरात येणाऱ्या या संगणकासाठी वापर येऊ शकणाऱ्या वर्गाच्या संगणकी कोडचे प्रमाणीकरण करणे, त्या संदिग्ध हे संगणक कोड अमेरिकी एस्की कोडवर बेतलेले असावे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 1982 ते 1991 या कालावधीत भारतीय भाषांसाठीचे संगणकी कोड इस्की हे काम पूर्ण झाले. या कामाचा हेतू भारतीय भाषांचे युनिफॉर्म कोडिंग करून त्यायोगे भाषेच्या संगणकीकरणाचे राष्ट्रीयकरण करणे हा होता. त्याकरता एखाद्या व्यक्तीला भारतातील एकापेक्षा जास्त भाषा येतात, ती व्यक्ती कोणत्याही भारतीय भाषेत संगणकावर टंकू शकते. हा विचार मूलाधार होता. त्यामुळे हाच विचार सर्व भाषांच्या कळफलकांच्या
स्वरूपाबाबत एकरूपता आणून रचण्यात आलेला आहे. परंतु हाच विचार सर्व भाषांच्या कळफलकाच्या स्वरूपाबाबत एकरूप झालेला असलेला दिसला तरी पण याचा विचार केला गेला नव्हता. तसेच मूळ विचारांचा आवाका राष्ट्रीय पातळीवरचा आणि केवळ तेवढ्याच असल्यामुळे तेथून वैष्णवीकरण आणि स्थानिकीकरण या दोनही बाबींकडे दुर्लक्ष होत गेलेले आहे. कळफलकाच्या स्वरूपाची संरचना देखील एका बाजूला स्वरचिन्हे व दुसऱ्या बाजूला अक्षर व्यंजन असा आहे. असे करताना आधी ज्या मंडळींनी देवनागरी टंकलेखन यंत्राचा विकास करून कळफलकाचे स्वरूप साकारले होते त्यांच्या कामाकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. केवळ स्वर व व्यंजन या संकल्पनेच्या दृष्टीने कळफलकाचे स्वरूप ठरविण्यात आले. आहे देवनागरी कळफलकातील त्रुटी. याच्यामध्ये काही त्रुटी किंवा अडखळणं सुद्धा आहेत की युनिकोड इस्कीवर बेतलेली आहे. युनिकोड ही संकल्पना भाषांच्या लेखी स्वरूपाचे वैष्णवीकरण करण्यासाठी योजलेली होती. इस्की ज्या लिपीच्या संकल्पनेवर बेतलेली आहे त्या देवनागरी लिपीच्या संकल्पनेतही काही अडचणी आहेत. त्यामुळे इस्कीमध्ये ज्या गोष्टी राष्ट्रीयकरण करण्याच्या दृष्टीने आखल्या होत्या त्या भारतीय लिपीमध्ये असलेल्या अडचणी या दोन्ही गोष्टी युनिकोड तंत्रांमध्ये अनुवंशिकतेसारख्या झिरपलेल्या गेलेल्या आहेत व त्याचेच आज अनेक दोषांचा रूपांतर पण त्याच्यामध्ये झालेले आहे. इन्स्क्रिप्ट ज्या एका सिद्धांतावर उभे आहेत तो सिद्धांत अबुगीदा या वर्गातील भारतीय भाषांमध्ये लिपीमध्ये विविध स्वरांचा उच्चार दर्शविण्यासाठी मुख्य अक्षर चिन्हांभोवती स्वरचिन्ह चितारलेले असते. अशा लिपींमध्ये अक्षरांच्या उच्चारामागून येणाऱ्या स्तरावर उच्चार येतो. तेथे अक्षर चिन्ह म्हणजे व्यंजन चिन्ह हे स्वर चिन्हांसोबत लिहिलेले असते. जेव्हा लिहिताना अक्षर चिन्हाच्या मागून स्वरचिन्ह येणार असेल तर तेव्हा तिथे असणाऱ्या स्वरचिन्हांच्या अभावाला स्पष्टपणे उल्लेख म्हणजे पाय मोडण्याचे चिन्ह किंवा चिन्ह दाखवून केला जातो. या सिद्धांतामुळेच वर्गाची दृश्य किचकटता निर्माण होते किंवा आपल्याला तसे दिसते. अशा किचकटतेमुळेच मराठी भाषेचा जिथे संगणकाचा सार्वजनिक सुविधा वापर करणे गरजेचे आहे तिथे इस्की व त्या योगे युनिकोड तंत्र बिनकामाचे आहे. उदाहरणार्थ डाटा सॉर्टिंग, स्पेल चेक इत्यादी संगणकीय सुविधा ज्या सार्वजनिक स्तरावर उपयोगाच्या आहेत. पुढे प्रश्न दुसरा आहे, संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधून मराठीमध्ये मुद्रण करावे. सर्वप्रथम आपण प्रास्ताविक वाचूया. प्रास्ताविकामध्ये दाखवल्याप्रमाणे आजकाल मोबाईल आणि संगणक यावर इंग्रजी मराठी माध्यमामध्ये मराठीमध्येही मुद्रण करता येते. संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधूनच मराठी मुद्रण कसे करावे याविषयी सांगण्याआधी सर्वप्रथम युनिकोड म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधून मराठी मुद्रण. संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मध्ये मराठीमध्ये मुद्रण कसे करावे हे पुढील प्रमाणे आपण बघूया. युनिकोड. युनिकोड म्हणजे जगभरातल्या विविध लिप्यांमधून व्यक्त होणाऱ्या लिहिल्या जाणाऱ्या भाषांना एका विशिष्ट अशा प्रणालीने बद्ध करणे. युनिकोड म्हणजे थोडक्यातच जगभरात जेवढ्या काही भाषा बोलल्या जातात त्यांना एका लिपीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट प्रणालीमध्ये सूत्रबद्ध करणे, ज्यामध्ये किंवा ज्यामुळे एकीकडे संगणकाला भाषेत आज्ञावली मिळते आणि ती वापरण्याकरिता किंवा वापरणारा जो व्यक्ती आहे वापरकर्त्याला त्याच्या भाषेत दिसते. युनिकोड ही लिपी चिन्हाची एक प्रणाली आहे, संकेत प्रणाली आहे. ती एक लिपी चिन्हाची संकेत प्रणाली आहे. ती वापरून आपण संगणकावर मराठीच्या देवनागरी लिपीत सहज लिहू शकतो. तो मजकूर इतरांना सहज वाचता येऊ शकतो. ही प्रणाली आपल्याला विनामूल्य मिळते. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते. जगातील बहुतेक भाषांच्या लिप्यांना ही प्रणाली
सामावून घेते, तिची माहिती करून घेतली जाते, तर आपण आपल्या स्वभाषेत आपल्या लिपीतून सहज व्यवहार करू शकतो. इतकंच नव्हे तर जगातील लिप्यात एकाच वेळी काम करू शकतो. विविध देशांनी आणि व्यावसायिक कंपन्यांनी ही संकेत प्रणाली स्वीकारलेली आहे. प्रत्येक अक्षर खुणेला युनिकोड एक अनन्य क्रमांक दिलेला असतो. मुळात संगणक केवळ क्रमांक वापरतात. अक्षरे आणि इतर खुणा यांना प्रत्येकी एक एक क्रमांक देऊन संगणकात साठवतात. ब आहे संगणक आणि मोबाईल युनिकोडमधून मराठी मुद्रण. महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेत प्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी संगणकाच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी तसेच मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड आधारित मराठी टंक संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच त्यांच्यातील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रस्तुत केलेले आपल्याला दिसते. दिनांक 6 नोव्हेंबर 2009 च्या वर्णलिपी विषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निष्कषामध्ये किंवा निष्कषाप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयातील निकषांनी जुळतील असे 4 ते 5 देखणे युनिकोड आधारित मराठी टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त किंवा फ्री हँड ओपन सोर्स परवान्याअंतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतलेले दिसून येते. यापैकी 2 टंकांचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या संकेतस्थळावर उतरून घेण्याची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ या 2 टंकांचा यशोमृदा आणि यशोवेणू अशी नावे देण्यात आलेली आहेत. यशोमृदांमध्ये बोरूने लिहिल्याप्रमाणे अक्षरे दिसतात. जाडी कमी जास्त होऊनही अक्षरे ठसठशीत आहेत. पारंपरिक लेखन शैलीच्या फारच जवळ हे दोन्ही टंक असतात. पुढे आहे संगणक आणि मुद्रण. आपण बघितलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये देवनागरी मराठी कळफलकाचा विकास वाटचाली बघितल्या, देवनागरी कळफलकातील त्रुटी बघितलेल्या आहे, संगणक आणि मोबाईल्स मध्ये युनिकोडचे मराठी मुद्रण कसे करावे ते आपण बघितलेले आहे, आणि संगणक आणि मोबाईल मध्ये मराठी मुद्रण करताना कोणकोणत्या त्रुटी पण येतात आणि कोणकोणते फायदे पण होतात ते आपण आज बघितलेले आहे. तर पुढील भागामध्ये आपण संगणक आणि मोबाईल युनिकोड मधून मराठी मुद्रणाचे काही त्यांनी पुढे घटक दिलेले आहेत किंवा टप्पे दिलेले आहेत ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आज जी काही माहिती आपण घेतलेली आहे युनिकोड बद्दलची ती तुम्ही घरी व्यवस्थित एकदा वाचायची आहे. हे जे पुस्तक आहे भाषिक कौशल्य, त्या पुस्तकातील हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. जेवढे काही आपण स्वाध्याय कृतीमधले प्रश्न अभ्यासले आहे, मराठी टंक लेखन यावर टिपा लिहा, संगणकीय टंक लेखन, युनिकोडची गरज काय आहे ते स्पष्ट करायचे, देवनागरी व मराठी कळफलकाचा इतिहास, आणि संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मध्ये मराठी मुद्रण कसे करावे, असे अनेक प्रश्न आपण वाचले आणि अभ्यासले आहेत. ते तुम्ही घरी व्यवस्थित वाचायचे आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. टिपाही तुम्ही त्या व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत आणि त्याच्यावर मनन करून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मराठीच्या बुकमध्ये लिहून काढायचे आहे. धन्यवाद.